नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, जरांगे पाटलांना वाढता प्रतिसाद बघून भुजबळांनी मागितली जाहीर माफी। तर अजितदादांच्या सांगण्यावरून भुजबळ झाले होते पंप, पण आता त्यांच्या सांगण्यावरून घेतली माघार। काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी उचललेला मराठा आरक्षणाचा लढा आणि त्यासाठी जरांगे पाटील कुठेही कोणत्याही राजनेत्याबरोबर मॅनेज झालेले नाही हे उभ्या महाराष्ट्राने देखील बघितले। पण त्यांना विरोध करण्यासाठी छगन भुजबळ यांनी एक बोलण्याची हद्द आणि पातळी सोडून दिलेली होती। आणि हे उभ्या महाराष्ट्राला हाच प्रश्न पडला की यांना बोलायला लावणारा धनी नेमकी कोण। पण जरांगे पाटलांनी मराठा ओबीसी मध्ये या माणसामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या असा आदेश दिल्यानंतर सरकारमधीलच आरक्षणाचे विरोधी मंत्री हळूहळू बाहेर यायला लागले आणि त्यातले पहिले नाव म्हणजे अजित पवारच निघाले। अजित पवारांनी भुजबळ यांना पुढे करून जरांगे पाटलांवर टीका करायला भाग पाडले होते। पण जरांगे पाटलांनी येणाऱ्या निवडणुकीत हे सर्व आमदार निवडून येणार नाही, याची सर्व परतफेड अजित पवारांनाच करावी लागेल असा इशारा दिल्यानंतर आता अजित पवारांनीही भुजबळ यांना माफी मागायला लावली या सर्व प्रकरणातून आणि माघार घ्यायला लावली। त्याचमुळे आता मराठा आरक्षणाचा अंतिम टप्पा जवळ आलाय आणि जरांगे पाटलांच्या संघर्षाला सरकार पोचपावती देणार अशी बातमी आता समोर आली आहे। तसेच जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये जरांगे पाटलांचं जनतेकडून भरभराटीने स्वागत करण्यात येत आहे आणि हाच टर्निंग पॉइंट सरकारसाठी धोकादायक देखील ठरू शकतो। त्याचमुळे सरकारने नरमाईची भूमिका घेऊन आपल्या सरकारमधील मंत्र्यांचे कान टोचले व जरांगे पाटलांचा रस्ता मोकळा करून देत मराठा आरक्षणासाठी हिरवा सिग्नल दिलेला आहे। तर मित्रांनो, जरांगे पाटलांच्या पुढे भुजबळ यांनी माघार घेणे यावरून तुम्हाला काय वाटतं की अजित पवारांना येणाऱ्या निवडणुकीची धास्ती जाणवली की काय? याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।